एज असतं आपलं, त्यामुळे त्या ठिकाणी जसं वर्किंग एज आहे तर त्याच्यामुळे जे हाडाचा त्रास होतो ते कमी करण्यासाठी प्रत्येक वेळ आपण औषध घेतलं तर त्याच्यानेच कमी होईल असं गरजेचं नाही. आपण सिंपल व्यायाम करून पण ते कमी करू शकतो. थोडंसं पोश्चर करेक्शन केलं, हे सगळं केलं तर त्याच्याने पण ते कमी होईल. तर जसं आता बसून तुम्हाला कोणता एक्सरसाइज करता येईल कम्प्युटरवर तुम्ही जसं आपण बसले आहे तर पहिले तर आपले दोन्ही हात जे आहे ते असे राहिले पाहिजे की आपले मॉनिटर जे आहे ते कीबोर्डपासून जास्त दूर नाही राहिले पाहिजे. हवेमध्ये असं तुम्ही हात ठेवला तर इथून दुखणं सुरू होऊन जाईल है ना. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही मॉनिटर ठेवता तर ते आय लेवलवर राहिलं पाहिजे. असं वाकून तुम्ही खालून पाहत आहे तर त्याच्याने पण मानेचा त्रास सुरू होऊ शकते आणि समोर तुम्ही असं वागत आहे तर पाठीचा आणि कमरेचा त्रास सुरू होतो. तर पोस्टर तुम्हाला असं बरोबर ठेवायचं आहे. तुमचे दोन्ही पाहिजे ते खाली टेकले पाहिजे जमिनीवर. कधी कधी होते की आपण असं समोर वाकडलं तर थोडं पाय मागे पुढे जातो तर त्याच्यामुळे गुडघ्याचा त्रास, काचेचा त्रास हे होऊ शकतो. तर ते पोस्चर करेक्शन बरोबर पोस्चर घेऊन तुम्हाला करावं लागेल आणि जे चेअर आहे ते तुमची बरोबर सपोर्टिंग चेअर राहिली पाहिजे म्हणजे त्याच्याने तुम्हाला त्रास नाही. आणि आता बसून तुम्ही मधून कसं कोणतं एक्सरसाइज करू शकता. जसं तुम्ही हात असं ठेवला, दोन्ही कंधे असे नक्की उचलले आणि खाली करू शकता. मग त्याच्यानंतर असं दोन्ही हात आपण मागे घातले, कोपरे असे मागे आणि समोर, मागे आणि समोर. मग असं ठेवलं दोन्ही हात आणि जवळ आणि जवळ. मग डोक्याच्या मागे ठेवा. मॅडम तुम्ही नाही करत हां मागे नाही करत ना, तेच स्ट्रेच झालं आहे सर. तर त्याच्यासाठी आपल्याला तेच व्यायाम येऊन करावं लागेल. पण इथे जर आपण करत आहे तर हा वाला असं थोडं करू शकतो जितकं होईल. आणि मग हे इथे गोल फिरवायचं. हे असं मग क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज हा आपला दुसरा भाग. आणि मग जसं मान अशी खालीवर दोन्ही साईडला एका कडेवर. कधी जर तुमच्या एकाच साईडला जसं मान लागली आहे तर थोडंसं आपण या साईडने ओढून असं रिलॅक्स करून मग दुसऱ्या साईड हे करू शकतो. आता जास्त नाही, हलकंच. हे असं फक्त 5 सेकंड होल्ड करायचं आहे मग रिलॅक्स. मग तसंच या साईडने 5 सेकंड होल्ड करायचं आणि रिलॅक्स. मग जसं आपल्याला बोटांचं करायचं आहे तर हे असं गोल फिरवायचं, सरळ आणि उलटं. मग त्याच्यासोबत जसं पायाचं आहे, गुडघ्याचा त्रास आहे, असं सिंपल बसून आपण एक पाय असं सरळ घेतलं, पंजा आतमध्ये, 5 मोजलं मनामध्ये आणि रिलॅक्स. जितकं होईल तुम्हाला कमरेचं ठेवायचं, तुम्ही नका असं. आणि जसं अँकलसाठी गोल फिरवायचं, सरळ आणि उलटं. तसंच या साईडनी पण सरळ आणि उलटं. झोपून करता येतं. हो झोपून करायचं. तर हेच सगळं आपण बसून पण मधून करू शकतो. तर हे झाले आपले, याला आपण म्हणतो मायक्रो वर्कआउट्स. याच्यासाठी तुम्हाला सेपरेट जिममध्ये जायचं आहे की कुठे गार्डनमध्ये जाऊन करायचं आहे की डॉक्टरकडे करायचं असंच नाही. ते तुम्ही बसून पण इथे पण करू शकता. जसं तुम्हाला मध्ये ब्रेक आहे तर 5 मिनिटासाठी आपण हे सगळं व्यायाम हलकं इथेच करू शकतो. आता हेच सगळं तुम्हाला सांगायचं होतं मला. आणि जसं मॅडमनी सांगितलं मला की यांना कमरेचा त्रास आहे तर तेच मी त्यांना सांगितलं, जर तुम्ही तिथे फिजिओथेरपी सेंटरमध्ये आले आणि तुम्ही कॅम्प थ्रू येतं तर आपल्याला कन्सेशन भेटेल. तर जर कोणाला काही आणखी त्रास असेल तर एक जण मला सांगून द्या. मी कॅम्पचं हे लिहून देते तुमचं नाव आणि तुम्ही येऊन मग दाखवू शकता तिथे. थँक्यू तुमचं वेळ दिल्याबद्दल आणि सॉरी तुम्हाला आज माझ्या